हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी मक्याचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे. आधी मी तांदळाचे पापड आणि ज्वारीचे पापड वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवले होते. दोन्ही पापड चवीला अतिशय छान झालेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओज नक्की पूर्ण बघा. हे मक्याचे पापड सुद्धा खूपच कुरकुरीत चविष्ट होतात. भाजून किंवा तळून दोन्ही प्रकारामध्ये खाता येतात. तुम्हाला सुद्धा असे पापड बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मक्याचे पापड बनवण्यासाठी मका स्वच्छ धुवून 4 ते 5 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायची. नंतर निथळून उन्हामध्ये चांगली सुकून घ्यायची आणि गिरणीमधून बारीक पीठ दळून आणायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं. मी थोडीशीच मका घेतली होती म्हणून मिक्सरमध्ये जितकं बारीक दळता येईल तितकं बारीक दळून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये दळायचं होतं म्हणून खूप कडक न वाळवता मध्येच बारीक दळून चाळणीने चाळून घेतली आहे. 1/2 कप मक्याचे 1.5 कप पीठ इथे झालेले आहे. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे 2 कपाचे पापड पण होतील आणि तांदळामुळे पापडसुद्धा छान फुलले जातील. तांदळाचे पापड बनवण्यासाठी जे पीठ तयार केलेलं होतं तेच पीठ इथे मी अर्धा कप घेतलेलं आहे. आता यामध्ये 1.5 टेबलस्पून म्हणजेच पाऊण चमचा मीठ घालायचं आहे. 1.5 टेबलस्पून म्हणजेच पाऊण चमचा पापड खार घालायचा आहे. दोन्ही मिळून 1.5 चमचा घालायचं मीठ आणि पापड खार. पाव चमचा हिंग घालायचा आहे. पाऊण चमचा जिरं घालायचं आहे. आवडीनुसार चिली फ्लेक्स घालायचे आहेत. अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट सुद्धा घालणार आहे कारण चिली फ्लेक्स जास्त तिखट नसतात. 1 चमचाभर तीळ घालायचे आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं. 2 कपासाठी 3 कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला 2 कप उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि अजून लागलं तर घालायचं. व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आहे. चांगलं घोटून घ्यायचं. गाठ अजिबात होऊ द्यायची नाही. यामुळे पीठ अजिबात वाया जात नाही. तळाला चिटकण्याचा प्रश्नच नाही. व्यवस्थित मिक्स झालं आहे, परंतु यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालून घ्यायचं. 2 कप पिठासाठी 2.5 कप पाणी घालायचं आहे. मक्याच्या पिठासाठी पाणी थोडं जास्त लागतं आणि पुन्हा चांगलं घोटून घ्यायचं आहे. गार पाण्याच्या हाताने गोळे करून किंचित तेलाचा हात लावलेल्या चाळणीमध्ये गोळे ठेवायचे आहेत. आपल्याला हे पीठ पुन्हा वाफवून घ्यायचं आहे. आणि ओल्या रुमालाची घडी करायची आणि या गोळ्यांवर ठेवायची. उकळत्या पाण्यावर चाळणी ठेवून घट्ट झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटे पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे. चांगलं शिजवून घ्यायचं. 7 ते 8 मिनिटानंतर पीठ चांगलं वाफवल्यानंतर 2 ते 3 गोळे परातीमध्ये काढून घ्यायचे आणि गोळे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे. बारीक करून घ्यायचे. यामध्ये गाठ ठेवायची नाही. शक्यतो या पिठात गाठ राहतच नाही, पण तरी असल्यास बारीक करून घ्यायचा आहे. तिसरा गोळासुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि बाकीचे 3 गोळे व्यवस्थित झाकून ठेवायचे. गार होऊ द्यायचे नाही. पीठ कोमट झालं की व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितके पापड छान होतील, चिरटणार नाही. आणि हे पीठ डब्यात किंवा पातेल्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. जास्त वेळ उघडं ठेवायचं नाही. आणि पीठ चांगलं शिजलं आणि चांगलं मळलं की हाताला अजिबात चिटकत नाही. मऊसूत असं पीठ झालेलं आहे. आणि पिवळी मका असल्यामुळे पीठसुद्धा डाळीच्या पिठासारखं पिवळं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती पिवळा धमक असा पापड झालेला आहे आणि एकसारखा न चिरटता पापड झालाय. पापड आत्ताच खूप पातळ नाही करायचे. हे पापड वाळले की अजून पातळ होतात. पातळ नाही म्हणजे खूप जाडही नाही करायचे. अशा पद्धतीनेच पापड आपल्याला बनवायचे आहेत. पापड यंत्र नसेल तर लाटून सुद्धा हे पापड खूप छान होतात.
मक्याचा चीक तयार करून सुद्धा पापड केले जातात, पण ही पद्धत खूपच सोपी आणि सुटसुटीत आहे. थोड्या प्रमाणात बनवायला हीच पद्धत बरी वाटते आणि पापडही छान होतात. मी 3 ते 4 पद्धतीने पीठ कसं वाफवून घ्यायचं दाखवलं आहे. आतापर्यंत 3 धान्यांचे पापड झालेले आहेत. तांदूळ, ज्वारी आणि मका. सगळे पापड छान झालेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघितले असणार. आणि 2 कपामध्ये मोठ्या आकाराचे 50 पापड झालेले आहेत मक्याचे. फॅनखाली चांगले सुकल्यानंतर उन्हात सुद्धा हे पापड सुकवायचे आहेत. आमच्या खिडकीमध्येच सकाळी चांगलं ऊन राहतं 11 ते 11:30 पर्यंत. तिथेच मी थोडे थोडे हे पापड वाळवून घेत असते, सुकवून घेत असते आणि नंतर हवाबंद डब्यात पापड भरून ठेवायचे. आता हे पापड तेलात तळून पाहिजे आहेत. चांगल्या तापलेल्या तेलामध्ये पापड चांगले फुलतात. तुम्ही बघू शकता पापडांना छान पिवळा रंग आलेला आहे आणि पापडसुद्धा खूप छान फुलले आहेत. आणि पापड चांगले वाळले की चांगले फुलतात. ओलसर पापड जर लगेचच तळायला घेतले तर ते फुलत नाही, तेलकट होतात. त्यामुळे उन्हामध्ये पापड चांगले वाळवून घ्यायचे आहेत. तिखट मीठ घातल्यामुळे चवीला खूप छान झालेले आहेत. तुम्ही यामध्ये जास्त प्रमाणात जर करत असाल तर लसूण आवर्जून घाला. तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत चविष्ट असे हे पापड झालेले आहेत. भाजलेले पापडसुद्धा तसेच झालेले आहेत. मका पापड भाजलेल्या पापड्यांपेक्षा तळलेलेच चांगले लागतात. तुम्हाला मक्याचे पापड कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक यू. बाय.